कोरड्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमुख कारण असलेल्या डिजिटल डोळ्यांच्या ताणाविषयी जागरूकता पसरवण्याच्या आय ॲडवाइज उपक्रमात आपले स्वागत आहे। आज आमच्याकडे डॉक्टर अमित पवार, MBBS DOMS DNB ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, सुदर्शन आय हॉस्पिटल कोल्हापूर, डिजिटल डोळा टाळण्यासाठी टिप्स सामायिक करण्यासाठी येत आहेत। आपल्या दैनंदिन जीवनातील ताण टाळण्यासाठी आमच्या बरोबर रहा। डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? डिजिटल आय स्ट्रेन ह्याला दुसरं नाव आहे कम्प्युटर विजन सिंड्रोम। म्हणजे आपण आता ह्या जगामध्ये कम्प्युटर वापरल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या डोळ्यावर दुष्परिणाम होतात, त्याला डिजिटल आय स्ट्रेन असं म्हणतात। आणि ते जर आपण व्यवस्थित हँडल केलं नाही तर आपल्या डोळ्यावर दुष्परिणाम होतात, डोळ्याला त्रास होतो, दिसायला त्रास होतो, त्याच्याकडून आपल्याला कामावर पण त्रास होतो। तर हे कसं मॅनेज करायचं हे आपण ऐकूया पुढे याच्यामध्ये। डॉक्टर, डिजिटल डोळ्यांच्या ताणाची सर्वात सामान्य लक्षणे कोणती आहेत ज्याबद्दल लोकांनी जागरूक असलं पाहिजे? सगळ्यात मोठं जे कारण आहे डिजिटल आय स्ट्रेनचं, त्याच्या डोळे थकतात। ठीक आहे, डोळे थकतात म्हणजे आपण जे जास्त काम करतो, कम्प्युटर स्क्रीन कडे बघतो, काही आपल्याला डोळे लाल होतात। काही वेळेला जर आपण जास्त बघायला लागलो तर एकदम जे आपल्याला दिसतं ते पुसट दिसायला लागतं। काही लोकांना डोळे दुखतात, बरोबर डोकंही दुखतं। काही जणांना फोकसिंगचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे एका जागेकडून दुसरी जागेकडे बघितलं की त्यांना ते व्यवस्थित दिसत नाही, फोकस होतं। आणि त्याच्या व्यतिरिक्त मान दुखते, पाठ दुखते, शोल्डर दुखतात। ह्या बऱ्याच गोष्टी आय स्ट्रेन बरोबर आहेत। म्हणजे एक सिम्पटम असं नाही, इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स ऑफ सिम्पटम्स आहेत जे की डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोम मध्ये आपल्याला आढळतात। डॉक्टर, डिजिटल उपकरणांचा दीर्घकाळ वापर डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो? आपण जर जास्त वेळ स्क्रीन समोर किंवा स्क्रीन टाइम, ज्याला आपण स्क्रीन टाइम जास्त आहे किंवा डिजिटल गोष्टीकडे आपल्याला बघणं, जे LED LCD आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला ब्लर दिसायला लागतं। त्याच्यामुळे डोळ्याला जो त्रास होतो, जसं कॉर्निया आहे, कॉर्नियाचा थोडासा शेप चेंज व्हायला लागतो, आतले जे डोळ्याचे स्नायू आहेत ते थोडे थकायला लागतात, त्याच्यामुळे आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात। कॉन्स्टंट एका डोळ्याने बघितलं किंवा दोन्ही डोळ्यांनी बघितलं त्यामुळे आयब्रो, हेडेक वगैरे होऊ शकतो। तर चष्म्याचे नंबर लागू शकतात। काही काही वेळेला हे चष्म्याचे नंबर परमनंट होऊ शकतात, टेम्पररी होऊ शकतात, बदलू शकतात चष्म्याचे नंबर। तर ह्या काही सर्व जे प्रॉब्लेम्स आहे कम्प्युटर विजन किंवा कम्प्युटरच्या कामामुळे जे आपल्याला होतात त्याच्यासाठी आपल्याला थोडीफार काळजी घ्यायची, आणि जर नाही घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला काही वर्षांतर आपल्याला डोळ्याला दिसून येत। डॉक्टर, तुम्ही 20-20-20 नियम आणि ते डोळ्यांवरील ताण कमी करण्यात कशी मदत करते हे सांगू शकाल का? चांगला प्रश्न आहे हा। रूल ऑफ 20-20-20 म्हणजे प्रत्येक 20 मिनिटांनंतर आपण 20 सेकंद डोळ्याला ब्रेक दिला पाहिजे आणि आपली स्क्रीन 20 इंचेस लांब असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला डोळ्याला ताण कमी पडतो आणि आपल्याला डोळ्याला थोड्या वेळाने, थोड्या अंतराने आपल्याला रेस्ट मिळते। त्याचं रूल ऑफ 20-20 आहे, म्हणजे एव्हरी 20 मिनिट्स 20 सेकंड ब्रेक 20 इंचेस अवे फ्रॉम युअर आय, दॅट इज कॉल्ड रूल ऑफ 20-20-20। डॉक्टर, पालक आपली मुलं डिजिटल उपकरणं सुरक्षित आणि निरोगीरित्याने वापरत असल्याची खात्री कशी करू शकतात? मी सांगितलं तर सगळ्यांना स्क्रीन करणं किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल हे अनिवार्य आहे। प्रत्येक वेळेला होमवर्क वगैरे करता आजकाल सगळे डिजिटलच होत आहे, तर आपण याची काळजी काय घ्यायला पाहिजे? मी पहिलं सांगितलं रूल ऑफ 20-20-20 हे तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त जर तुमची स्क्रीनची सेटिंग व्यवस्थित ठेवली, जसं ब्राईटनेस आहे पाठीमागचा तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवला, किंवा तुमचे जे लाईट्स आहेत डायरेक्ट लाईट तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या स्क्रीनवर येणं ते पण ग्लेअर आणि हे करू शकतात, त्याच्यामुळे पण स्ट्रेन होऊ शकतो, तर ते थोडंसं कमी करायला हवं। जर आपण फिल्टर्स बसवले, अँटी ग्लेअर स्क्रीन म्हणतो त्याला आपण, ब्ल्यू ब्लॉकिंग फिल्टर्स किंवा स्क्रीनला किंवा आपल्या चष्म्यावर सुद्धा बसू शकतो, तर ते आपण करायला पाहिजे। माझं अजून एक सजेशन राहील की आपण बसताना पोश्चर व्यवस्थित हवं आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बसताना कम्प्युटर स्क्रीन खाली असते, वरती असते, त्यामुळे आपल्याला पाठीला किंवा मानेला प्रॉब्लेम होतो। तर तुमचं बसण्याचे पोश्चर व्यवस्थित असलं पाहिजे, ते एक महत्वाचं आहे। आणि काय काळजी घ्यायची, प्रोएक्टिव्ह स्टेप्स घ्यायला पाहिजे। म्हणजे हे त्रास झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांना दाखवण्यापेक्षा प्रत्येक 6-6 महिन्याला किंवा प्रत्येक ज्यांना जमत नसेल प्रत्येक वर्षी आपण डोळे तपासले पाहिजेत की डोळ्याचा नंबर आहे का, किती आहे, हे आपण जर तपासलं तर ह्या गोष्टी आपण नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो। आय ॲडवाइज ऐकल्याबद्दल धन्यवाद। आमच्या दैनंदिन जीवनात डिजिटल डोळ्यांचा ताण टाळण्यासाठी उत्तम टिप्स दिल्याबद्दल डॉक्टर अमित पवार यांचे खूप खूप आभार। Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.